स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मूग डाळ पायसम. मूग डाळ पायसम म्हणजे मुगाची खीर. तर त्यासाठी मी इथं घेतलं आहे काजू, बदाम, पिस्ता, इलायची आणि 1-1.5 कप मी इथं मूग डाळ घेतली आहे. आणि मी इथं नारळाचं दूध वापरते आहे आणि इथं तूप आहे. आणि याच्यामध्ये मी खिरेमध्ये मी साखर किंवा गूळ वापरणार नाही आहे. त्यासाठी मी इथं मिल्क मेड, नेस्लेचं मिल्क मेड वापरणार आहे. तर हे क्रीम टाकल्यामुळे आपण गूळ पण नाही यूज करू शकत आणि साखर पण नाही, फक्त हेच क्रीम टाकायचं. तर या मिल्क मेडमुळे खिरीला असा घटसरपणा येतो आणि चव खूप छान लागते. तर बघा, तुम्हाला देखील आवडेल हे. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर चला आपण आता ही डाळ ना कढईमध्ये थोडीशी भाजून घेऊया अशी. तर इथं मी 1 चमचा घी टाकलं आहे आणि ही डाळ टाकली आहे. तर ही डाळ ना सोनेरी रंग येऊस्तोवर अशी मस्त भाजून घ्यायची. त्याचा असा सुगंध आला पाहिजे ना, अशी मस्त लालसर भाजून घ्यायची. तर हे बघा, याला असं सोनेरी कलर येऊस्तोवर अशी भाजायची. तर बघा, आपली डाळ व्यवस्थित भाजली गेली आहे. वास पण खूप छान येतोय आणि ही डाळ भाजून जर शिजवली ना तर चव खूप छान लागते. त्यामुळे मी ही भाजून मग धुवून मग मी शिट्टी लावणार आहे. बघा ही आपली डाळ आहे ना व्यवस्थित भाजल्या गेली आहे आणि सोनेरी कलर आला आहे आणि वास पण खूप छान येतोय. तर ही डाळ अशी भाजून मग शिजवली ना तर चव अजून खूप छान लागते. त्यामुळे मी पहिले ही भाजून घेतली, मग आता मी कुकरला लावणार आहे. बघा, ही डाळ आता मी स्वच्छ धुवून मग मी कुकरला लावणार आहे. तर मी ही डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे. आता मी तिला शिजवायला टाकते. चविष्ट खाण्यासाठी आपल्याला थोडीशी तर मेहनत घ्यावीच लागते. आता चला मी तर 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. बघा, आपली ही डाळ शिजून तयार आहे. तर ही डाळ आहे ना जास्त मॅश नाही करायची, म्हणजे त्याच्यामध्ये अशी डाळ दिसली पाहिजे, जास्त मॅश नाही करायची ती. तर याच्यामध्ये आपण तो मिल्क मेड घालून घेऊया आणि गॅस ऑन करू. तर यात आपण हे मिल्क मेड टाकू. तर हे व्यवस्थित मिक्स करू. ठीक कशी दिसते बघा. तर ही 5 मिनिटं शिजवून द्यायची. यात आपण नारळाचं दूध टाकू. पाच मिनिटं शिजवून द्यायची. तुम्हाला जर खीर अशी घटसर नको असेल तर तुम्ही पाणी टाकू शकतात किंवा दूध टाकू शकता. नारळाचं दूध देखील छान लागतं. तर मी इथं नारळाचं दूध टाकलेलं आहे. तर तुम्ही साधं दूध जरी टाकलं तरी चालेल. बघा, तुम्हाला जर घट पण छान लागते, पण कोणाकोणाला जर नसेल आवडत तर तुम्ही हे करू शकता. बघा, ही आपण 5 मिनिटं अशी शिजवून द्यायची. तर आपण ते मिल्क मेड टाकलेले आहेत, त्याच्यामुळे आपण साखर आणि गूळ काही टाकणार नाही आहे, गोड. बघा, मस्त असं घटसरपणा येतो त्याने. तर आपण तडका करू आपण ड्रायफ्रूटचा. तोपर्यंत इकडं चांगली आपण
खीर शिजते, बघू शकता. तर आपण तडका करू. तडक्यासाठी मी घी वापरते. बघा, इकडे आपली खीर पण अशी मस्त घटसर झाली आहे. तर इकडे तडका करू. तर मी हे ड्रायफ्रूट्स असे कट केले. तर वेलची पण मी याच्यात टाकून घेतली, इलायची. तर बघा, आपली खीर तयार आहे. तर या पटापट खायला. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. बघू शकता, मुगाची चव तर खूपच छान लागते बघा. तर आपली ही खीर तयार आहे. तर ही गरम गरम पण छान लागते आणि थंडी पण छान लागेल. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही खा, गरम खा, थंडी खा, छान लागते चव. तर आपण ही खीर पहिले देवाला ठेवू, मग आपण खाऊ. तर बघा, तर चला या पटापट खायला. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब करा नक्की. बाय 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 बाय.